नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत फ्राय राईस। फ्राय राईससाठी बनवण्यासाठी आम्ही शिजलेला भात घेतलेला आहे। हा मी दुपारीच केलेला, तो शिल्लक होता, त्याचाच मी आता फ्राय राईस बनवणार आहे। तुम्ही पण तुमच्या घरी उरला असेल तर त्याचा फ्राय राईस बनवू शकता। फ्राय राईस बनवण्यासाठी आता साहित्य लागणार आहे, बारीक चिरलेली शिमला मिर्च, मटर थोडे गरम पाण्यातून उकळून घ्यायचे, सोया सॉस, बारीक चिरलेली मिरची, लसूण बारीक चिरून घ्यायची, अद्रक बारीक चिरून घ्यायचं, कोबी बारीक चिरून घ्यायची, गाजर बारीक बारीक चिरून घ्यायचं आणि हे कांद्याची पात घेतलेली आहे। आता कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण घालून घेऊ मिरची, आता घालणार आहोत आपण लसूण, त्याच्यामध्ये घालायचं आहे आता अद्रक, आता शिमला मिरची घालायची आहे, आणि आता कोबी घालायचे आहे, कोबी आणि आता गाजर घालायचं आहे, आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाज्या जरा नॉर्मलमध्ये जरा शिजवून घ्यायच्या आहे, जरा फक्त अशा थोड्या थोड्या गरम करायच्या आहेत। याच्यामध्ये आपण घालायचं आहे मटर, आता भाज्या नॉर्मलमध्ये शिजलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालायचं आहे, जेवढं आपल्याला लागणार तेवढं। ह्याच्यामध्ये आपण आता भात घालायचा आहे, आता असं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगला असा गरम होईपर्यंत। आता हे सगळ्या भाज्या मिक्स करून झालेल्या आहेत, आता पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता आपल्याला सोया सॉस घालायचा आहे, आता आपण याच्यात सोया सॉस घालायचा आहे, असं करले ना। आता मिक्स करून घ्यायचं, याच्यामध्ये आपण आता कांद्याची पात घालणार आहे, कांद्याची पात घालून झाल्यानंतर आता मिक्स करायचं आहे। मस्तपैकी आता असा गरम होईपर्यंत जरा मिक्स करून घ्यायचं आहे, सोया सॉस नमक सगळं एकजीव होईपर्यंत। आता आपला हा फ्राय राईस तयार आहे। आता आमचा हा फ्राय राईस तयार आहे, मग तर या तर मग आता जेवायला असं ठीक आहे। आता आमचा फ्राय राईस तयार झालेला आहे, चला तर या तर मग जेवायला।